अशा वेळेला गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेटने पहिला बॉल. पहिलाच बॉल भन्नाट वेग, रफ्तार से गिरफ्तार. म्हणून पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्राने इथे सुरुवात झाली आहे. 63 बनवायचे. एक्स्ट्रा खर्च करून चालणार नाहीये, कारण एक्स्ट्रा टाकले तर मग एक्स्ट्रा एफर्ट्स फलंदाजांना घ्यावे लागणार नाहीत आणि त्यामुळे तुम्ही एक्स्ट्रा खर्च करून चालणार नाही. मात्र एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे. सन्माननीय दिघाभाऊ शहापुरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. सन्माननीय दिघाभाऊ शहापुरे यांच्या शुभ हस्ते पुढील सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल घेणार आहोत. फक्त एक एक प्रश्न विचारला जाणार आहे. नाणं आपण बनवलेलं आहे, नाणं असेंबल केलेलं आहे. कॅप्टन्सला डीडी स्पोर्ट्स किंवा मानाचा करंडक असा कॉल द्यायचा आहे. मानाचा करंडक किंवा डीडी स्पोर्ट्स असा कॉल तुम्हाला द्यायचा आहे. दिघाभाऊ शहापुरे यांच्या शुभ हस्ते होईल कॉल. कोण देईल? ऐकच चला ओके. कॉल देतील विनोद. आय लव्ह डीडी स्पोर्ट. आय लव्ह डीडी स्पोर्ट्स. वी लव्ह डीडी स्पोर्ट्स अँड इट इज डीडी स्पोर्ट्स. नाणेफेक जिंकलेली आहे विकास भाऊ लवठे. आयकॉन स्पोर्ट्सने नाणेफेक जिंकली आहे. विनोद निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय. तुम्हाला चांगली संघबांधणी करण्यासाठी ओळखलं जातं आणि तुम्ही जो जो संघ बांधता तो संघ बक्षीस पात्र फेरीत पोहोचतो, हे खरं आहे का? आता दोन्ही संघ जवळपास मीच बांधलेले आहेत. दोघांना विजयी घोषित करता येणार नाही. हो, विजय करणार, पण माझ्याकडं ॲडव्हान्टेज असं आहे की माझ्याकडे पूर्णपणे ग्राउंडचे प्लेयर आहेत. जे ग्राउंडवर खेळलेले प्लेयर आहेत ते ग्राउंडचे प्लेयरच खेळणार आहेत. त्यामुळं ग्राउंडचा सपोर्ट मला असेल हे 100%. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे, फलंदाजी करायची आहे. कसं पाहता निर्णयाकडे? तसं तर मी पण क्षेत्ररक्षणच घेणार होतो. ग्राउंडचा अभ्यास म्हणजे नवीन पोरं येतात येणारी खेळायला, त्यामुळे त्यांना पण काय अनुभव इथला जास्त नाही आहे, पण खेळतील. नवीन पोरं आहेत आणि त्यांना पण चांगला अनुभव आहे क्रिकेटचा, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, चला आपण ऑन गोईंग मॅच चालू आहे त्या ठिकाणी वळणार आहोत. नाणेफेक जिंकून विकास भाऊ लवटे आयकॉन स्पोर्ट्स या संघाच्या कॅप्टनने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. हॅलो. आणि दोन्ही टीमकडनं आम्ही बुवाभाऊ पवार यांचं मनापासून आभार मानतो, कारण बुवाभाऊ पवार यांनी जे आम्हाला संघ बांधण्याला मदत केली आणि संघ दिले त्याबद्दल बुवाभाऊ पवार यांचं मनापासून धन्यवाद. चला बॅक टू कमेंट बॉक्स. गोपी जाधव सर. थँक्यू मनीष पाटील सर. आपण टॉस बॉक्समध्ये ऐकलं. टॉस अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली. आमचे मित्र विनोद चोरगे सर नेक्स्ट मॅचमध्ये ॲक्शन असतील आणि त्यांनी बांधलेला संघ नेहमीच बक्षीसपात्र फेरीमध्ये दाखल होतो, ही देखील खासियत आहे. परंतु या मॅचमध्ये काय घडेल? आपट बार, आखू टप्प्याचा चेंडू, बरोबरच भरपूर वरतून चाललाय. व्हाईट बॉलची घोषणा. एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. बरोबरच धावफलक पुढे चाललंय. धावसंख्या आहे 4. 63चा पाठलाग करायचा आणि त्यासाठी जर विचारात घेतलं तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट गरजेचं राहील. 5 षटकांची लढत आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये एक निर्धारित तुम्हाला रिक्वायर्ड रन रेटवर नजर ठेवायची. म्हणून सध्या मोठे फटके थांबलेली पाहायला मिळत आहेत. यावेळेला देखील प्रयत्नच चांगला होता. मागचा चेंडू खराब टाकला. या चेंडूवरती कमबॅक केलं. बॅट लवकर फिरवली, बॉडीला रोल केलं, परंतु कोणतंही टायमिंग कनेक्शन संपर्क नाहीये. चेंडू नॉट रिचेबल होता आणि बरोबरच विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. जेवढे डॉट बॉल येतील तेवढासा दबाव बनेल आणि पहिल्या षटकामध्ये सुरुवात गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून गोलंदाजाने सद्यस्थितीमध्ये चांगली केलेली आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला क्रॉस बॅटने ऑन साईडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. थोडंसं फंबल. सेकंड टीमला चेंडू गॅदर केलाय. तोपर्यंत एक धाव. दुहेरीचा प्रयत्न होता. जसा चेंडू उचललाय हे पाहिलं, थांबणं देखील गरजेचं आहे. एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 5. प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट. आमचे धावसंख्या नोंदक म्हणून काम करणारे विकासजी निवळकर सर यांचं देखील कौतुक करू तेवढं कमी आहे, कारण प्रत्येक चेंडूची चांगली अपडेट ते पोहोचवत आहेत. ओ परफेक्ट टो क्रेशिंग यॉर्कर भेदक होता, त्यावर उत्तर देता आलेलं नाहीये. शरीराचा वेध घेतलाय. लेग बायच्या रूपाने एक एक्स्ट्रा डाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. बरोबरच पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अनेकेने धावा खर्च केलेल्या आहेत. या षटकामध्ये फक्त धावा आल्या 6 धावा. म्हणजेच काय, पहिलं षटक अतिशय प्रभावी राहिलं. 63चा पाठलाग करायचा आहे. आता रिक्वायर्ड रेट वाढला असेल. 24 चेंडू आणि 57 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा. येणारी 24 चेंडू भरपूर महत्वाचे असतील. 24 चेंडू 57 धावा पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य आहे.
शक्य आणि अशक्य या दोन शब्दांच्या मध्ये असेल ती म्हणजे जिद्द, चिकाटी, मेहनत, सातत्य. आणि या सगळ्या गोष्टी गुगलच्या प्ले स्टोर किंवा ऍपलच्या ऍप स्टोर वरून डाउनलोड करता येत नाही, त्या घडवाव्या लागतात. पहा थोडासा बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, लाईन ओळखता आलेली नाहीये, वेग देखील चांगला होता. गतीसोबत नियंत्रण असणं गरजेचं आणि सध्या गतीसोबत चांगलं नियंत्रण या चेंडूवर पाहायला मिळालं. गोलंदाज ध्रुव कडू अचूकता त्यांनी दाखवली. पहिला चेंडू बीट करणारा स्ट्राईक एंडला खेळत असताना आमिर साडी यावेळेला पुढे टाकलाय, स्लॉट मध्ये टाकला, पाठवलाय प्लॉटच्या बाहेर. मॅसिव्ह हिट, कडक बेधडक षटकार. स्लॉट मधला बॉल तो सोडत नाही, स्लॉट मध्ये टाकल्याने भिरकावून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटकाराने धावसंख्या वाढली आहे 12. पुढच्या चेंडूसाठी आम्ही तयार. यावेळेला देखील फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलाय, पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक वेगाने दाबेल, तोपर्यंत एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये होईल. रनिंग बिटवीन द विकेट हे देखील तेवढंच दर्जेदार ठेवावं लागेल. यावेळेला 2 धावा मिळत आहेत. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 14-14. अमित तापकीर आणि निलेश पिंजारी. एक षटकार अमितच्या बॅटमधून निलेशने आतामध्ये 1 धाव काढली आहे. दुसऱ्या षटकामध्ये ध्रुव एक षटकार आलाय, पण त्यानंतर त्याने कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय. अजून एक वेळेला फुल टॉस आणि या चेंडूवर देखील खरपूस समाचार घेतलाय. हा देखील डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. त्यांच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असते, त्यांना विरोधकांच्या उलाढालीची कोणतीच भीती नसते आणि यावेळेला भरपूर आत्मविश्वास पाहायला मिळाला. अमित तापकीरचा समोर चर्चा करायला भाग पाडलंय, तर चर्चा करावीच लागेल. 2 षटकार आले पहिल्या ओव्हरमध्ये, तेवढ्याशा धावा नव्हत्या, 6 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 2 षटकार आलेत, म्हणजेच काय आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव केलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 20 धावा. ध्रुव तयार, ओरती विकेटने पुढचा चेंडू अमितसाठी. यावेळेला समोर ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा वाईड इश लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या मधून अगदी वेगाने चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार. मध्ये सूचना दिल्या तर मात्र आपल्याला वाईट वाटू शकतं आणि याची आम्ही काळजी घेतोय, त्यामुळे लवकर बाहेर या. आणि बरोबरच गाडी घेऊन जाणारे आमचे मित्र, हातगाडी घेऊन चाललेले आमचे मित्र, आपल्याला विनंती आहे थोडीशी घाई करा. 63चा पाठलाग करायचा आहे. 24 धावा या षटकामध्ये धावा आल्यात, बट येथील मागे मोर. अजून धावा पाहिजेत. पुन्हा जोरदार बॅट फिरवली आहे, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक धावेल, तोपर्यंत एकच धाव. पहा निराशा अमित तापकीरची. या चेंडूवर देखील त्याला मोठा फटका खेळायचा होता, मात्र कनेक्शन तेवढंसं प्रॉमिसिंग नव्हतं, तो लवकर कमिट झाला आणि बरोबरच 1 धाव इथे मिळते. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 63चा पाठलाग करत असताना धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 25 धावा. बिनबाद 25. यशवंत भाऊ पाचंगे 11. 18 चेंडू आणि 38 धावा इथून पुढे बनवायचे असतील. चला फार वेळ घेऊ नका, आजच्या दिवसात सगळे सामने आपल्याला वेळेत पूर्ण करायचे. भरपूर मॅचेस अजून बाकी आहेत. आयोजकांनी भरपूर मेहनत घेतली, प्रत्येक पर्वामध्ये ती मेहनत घेतली जाते आणि हे मेहनतीचं फळ आहे. भव्य दिव्य अशी पारितोषिक, ट्रॉफीची उंची पहा. वैयक्तिक कोट्यामध्ये देखील अनेक पारितोषिक आहेत. खेळाडूंवर पारितोषिकांची खैरात केली जाते. अंतिम दिवसामध्ये तुम्हाला याचा प्रत्यय येईल की ते किती गर्दी असते. सगळे दर्दी प्रेक्षक इथे येतात. 3ऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार. महेश पांचाळ. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये जो खेळाडू मॅन ऑफ द मॅच राहिला होता, सामनावीरचा पुरस्कार त्याने घेतला. तो खेळाडू इथे गोलंदाजीसाठी दाखल झालाय
आणि त्याच्या पहिल्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये खेळला फटका, तिथे धाव घेतली. बरोबर एकेरी धाव घेत असताना 26 वर धाव फलक पोहोचलाय. 63 बनवायचेत. सामना अद्याप संपलेला नाहीये. 17 चेंडू 37 धावा, म्हणजे इथून मोठे फटके खेळायचे. गोलंदाज तयार. महेशचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस घेतोय, बॉल बाउन्स मिळालाय. मात्र इथे फलंदाज पाहत राहिला, बीट झाला. पंचांकडे आशाभूत नजरेने त्याने पाहिलं आणि पंचांनी सांगितलं हा चेंडू बॅट फिरवायच्या आधीच निघून गेलाय. डॉट बॉल. त्यानंतरचा चेंडू बॅटच्या टोला लागलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला, तो पोहोचतोय चेंडूवर. सुरेख फिल्डिंग. एक धाव इथे मिळते, स्ट्राईक रोटेट होईल. एकेरी धावा घेऊन चालणार नाहीये. मोठे फटके गरजेचे आहेत, कारण जसा सामना पुढे जाईल तसा मात्र दबाव वाढेल. षटकार चौकारांचा पाडा वाचावा लागेल. अमित तापकीरने आतापर्यंत तो प्रयत्न केलाय, तो प्रयत्न सातत्यपूर्ण ठेवणं गरजेचं आहे. अमित तापकीरकडे ती क्षमता आहे. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात, अनेक सामने त्याने एखादी फिरवलेले आहेत. आज त्याला त्याच खेळीची गरज आहे. ओ हो, इथे लवकर बॅट फिरवली आहे. डावखुरी आताच्या गोलंदाजांची हीच तर खासियत असते, त्यांना एक नैसर्गिक शैली प्राप्त झालेली असते. त्या नैसर्गिक शैलीच्या जोरावर खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला ते चेंडू वळवू शकतात. महेश सध्या तेच करतोय. यावेळेला थोडीशी फ्लाईट दिली. मिडॉन मधून बॉल सही लॉंग ऑन. प्रयत्न महेशने केला, त्याला बीट केले बॉलनी. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, तोपर्यंत एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने 28 वर धाव फलक पोहोचलाय. 63चं टार्गेट. मात्र आता हे थोडंसं आव्हान कठीण होऊ लागलंय, पण तो अशक्य नाहीये. मी मगाशी उल्लेख केला की शक्य आणि अशक्य या दोन शब्दांच्या मध्ये काय असेल तर जिद्द, चिकाटी, मेहनत आणि सातत्य. ती मेहनत करायची, आत्मविश्वास गरजेचा राहील. निलेशने आतापर्यंत 2च धावा काढल्यात, त्याच्या बॅटमधून चांगले फटके आलेले नाहीयेत. प्रयत्न करायचा आहे. यावेळेला त्याने प्रयत्न केलाय. क्रॉस बॅटने पुन्हा प्रयत्न केलाय. डीप स्क्वेअरला जातोय क्षेत्ररक्षक, तिथे आहे. थ्रो विकेट किपरच्या दिशेने झालाय. थ्रो चांगला आणि यावेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होईल का? मात्र स्क्वेअर लेग पंचाने आता हा निर्णय तिसऱ्या पंचांच्या कोर्टात पाठवलाय. याची देखील आता पडताळणी केली जाईल. आखो मे इशारा. पहिली धाव वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी निघाली, परंतु आता ती दुसरी धाव पूर्ण झाली आहे का? ती दुसरी धाव पूर्ण झाली असेल तर मोकळा श्वास घेता येईल. जर ती धाव पूर्ण झाली नसेल तर इथे विकेट जाऊ शकते. अद्याप एकही विकेट गेलेली नाहीये. विकेटचा कॉलम आतापर्यंत खाली आणि तो भरला जाईल का हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्याचं उत्तर नक्की मिळणार आहे, कारण तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये असताना पडताळणी करतायत. आणि येस, आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. फलंदाजी ते OUT म्हणजेच आउट झालाय. फलंदाज धावबाद होतोय. परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय बॅटिंग टीमला. यशवंत भाऊ पाचंगे 11ला निलेश पिंजारी इथे धावबादच्या रूपाने बाद झालाय. थँक्यू डीजे. चला फार वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज मैदानामध्ये त्वरित पाठवायचा आहे. दाखल झालाय ओमबाळी. मागच्या मॅच मध्ये कमालीचा खेळ त्यांनी साकारला. फलंदाजी करत असताना चौकार षटकार टोकले होते मागच्या मॅच मध्ये. तोच खेळ आता या मॅच मध्ये गरजेचा असेल. जिथून तो सामना त्यांनी संपवला होता तिथून तो सामना या सामन्यात दाखल झाला आणि आता या सामन्यात देखील तोच खेळ त्याला साकारायचा आहे, कारण सामना थोडासा कठीण झालाय. संकटमोचक बनणं गरजेचं असेल असं म्हटलं जातं ना. कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वो सबसे बडा. संघ अडचणीत आणि अशा वेळेला संकटमोचक बनणं गरजेचं आहे. तीन षटकांचा खेळ संपला. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये हा सामना जिंकण्यासाठी बारा चेंडू आणि 34 धावा या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी अद्याप बनवायचे. चला आपापली जागा घ्या क्षेत्ररक्षक. विनंती आहे, फार वेळ घेता येणार नाही. अनेक सामने आज पूर्ण करायचे. गोलंदाजीसाठी प्रथमेश. समोर आहे अमित तापकीर. अमित साठी आखूड टप्प्याचा बॉल. या वेळेला पहा स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षक तयार. कोणती चूक केलेली नाहीये. चांगला खेळ अमित तापकीरचा. संपलाय खेळ. निलेश पिंजारी धावबाद झाला आणि त्याच्या मागोमाग तू चल मी आलोच असं सांगितलं. अमित देखील बाद झालाय. दुसरा धक्का.
अजिंक्य गोडे देखील नामांकित खेळाडू आहे. इथून देखील सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील कारण 11 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावा. पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य. प्रत्येक चेंडूवर खरपूस समाचार घेणं गरजेचं आहे. अजिंक्यकडे ती क्षमता आहे, टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे, पण आता ते सिद्ध करणं गरजेचं आहे. पुढे होता बॉल समोर डाऊन दी ग्राउंड. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय, ग्लास दाखवलाय. 6 धावा. काय सातत्याने माझ्या नावाची चर्चा होते. आपण लेट येतो परंतु थेट फलंदाजी करण्यासाठी जाणले जातो. आपली एंट्री थोडीशी लेट आहे परंतु ती थेट झाली आहे. याची प्रचिती त्याने दिली. पहिलाच बॉल थोडासा पुढे टाकला, चूक केली आणि त्यावर अक्षरशः तुटून पडला. समोर डाऊन दी ग्राउंड षटकार ठोकला. आता समीकरण बदललंय. चेंडू शिल्लक असतील 10. 10 बॉल मध्ये 28. अकूट डब्याचा चेंडू लेंथ अक्षरशः बिघडवली. मागच्या बॉलवरचा षटकार विचार करायला भाग पाडतोय प्रथमेशला. चेंडू त्याने मागे टीमला व्हाईट बॉलची घोषणा, एक्स्ट्राच्या रूपाने वाढ होती. हा दबाव आहे तर मागच्या बॉलवर ज्या वेळेला षटकार आला अशा वेळेला थोडीशी लाईन बदलण्याचा प्रयत्न केला गेला. आता समीकरण 10 बॉल मध्ये 27 धावा. सामन्यामध्ये शिरकाव झालाय. सामना संपलेला नाहीये. अजिंक्य स्ट्राईक एंडला तयार. फुल टॉस अजून एक वेळेला डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर. बरोबरने नो बॉलचा सिग्नल. मिळतील 7 धावा. आता केली हवा. हा देखील षटकार. उंची होती बॉलला. पंचांनी नो बॉलची घोषणा केली. फुल टॉस टाकला. मेजबानीचं प्रारूप होतं आणि बरोबरच अक्षरशः बॉडीला रोल करत असताना चांगल्या पोझिशन मध्ये आला आणि डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा तडाखा दाखवला. अजिंक्य गोडेने लगातारचे 2 षटकार ठोकले. तिथे 7 धावा मिळालेत. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 42. 10 चेंडू आणि 21 धावा. प्रेक्षकांना बाहेर काढण्यासाठी जे घेतलेले प्रयत्न आहेत त्याची दखल घेतली गेली आणि त्यासाठी अमित सोनवणे यांना 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. रोख पारितोषिक आहे. धन्यवाद. प्रत्येकाच्या प्रयत्नांची दखल घेतली जाते. 10 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. थोडासा बाहेर गेला. लॉंग लीगच्या मधून खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चाललाय. भाग मिल का भाग असंच सांगितलंय. 2 मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल परंतु यावेळेला क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक तिथे वेगाने दाखल झाला. कधी सामना बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दिशेने आहे म्हणजे यशवंत भाऊ पाचंगे 11च्या दिशेने, कधी सामना झुंजार 11च्या दिशेने जातोय. म्हणजेच काय दोलायमान स्थितीमध्ये सामना चाललाय. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात. 19 धावा. या षटकामध्ये अजून एक मोठा फटका येईल का? अजिंक्यने ते प्रयत्न सातत्याने केलेत. कट केले बॉलला. गलीमधून थोडासा बॉल मागे येतोय. थर्ड मॅनला जाईल. शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव. एकेरी घेतले. पहा रिॲक्शन पहा. नाराजी व्यक्त केली आहे कारण ज्या पद्धतीने हा चेंडू खेळायचा होता तशा पद्धतीचा फटका झालेला आहे. एकेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर 45 धावा झालेल्या आहेत. आता इथून पुढे जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 63 धावा बनवायचे आहेत. 45 धावा धाव फलकावर आहेत. 45 ऑन बोर्ड. धावा. 1 मिनिट चेक केलं जात आहे. तर माफ करा 46 धावा झालेल्या आहेत. 46 धावा. 63चा पाठलाग करायचं म्हणजे अजूनही आपण इथून पाहिलं 17 धावांची गरज आहे. 17 म्हणजे खतरा कुणाला असेल. यावेळेला बॅक ऑफ द हँड टाकलाय. बॉलकडे पाहत राहिला. पहा आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहिले. मुख्य पंचांनी आता इशारा कळवलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जाईल. ओमबाई स्ट्राईक एंडला होता त्याच्यासाठी बॅक ऑफ द हँड ही खासियत आहे. एका दुसरा मोठा फटका आल्यानंतर कमबॅक करणं गरजेचं असतं. ते कमबॅक इथे करून दाखवलंय. या चेंडूवर काय घडेल. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये 63चा पाठलाग.
2 षटकार आले अजिंक्यच्या बॅट म्हणून, तिथून शिरकाव झालाय. अजून सातत्यपूर्ण बॅटिंग करणं गरजेचं आहे. दोन्ही संघांना जिंकायचंय. जो सर्वोत्तम खेळेल तो बाजी मारेल. कारण ही स्पर्धा मानाचा करंडक आहे आणि आज तो मान या सामन्यामध्ये जिंकत असताना कोणत्या संघाला मिळेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे. फेअर डिलिव्हरी. ग्राह्य चेंडू. ओम पंचांकडे पाहत राहिला. चेंडू वेगाने निघून गेलाय. डॉट बॉल. डॉट बॉल खेळणं म्हणजे अगदी सांगायचं झालं तर स्वतःच्या कुऱ्हाडीने स्वतःचा पाय तोडल्यासारखा आहे. कारण हा डॉट बॉल भरपूर महागडा ठरू शकेल. आता शेवटचा बॉल आहे. पुढे टाकलाय. समोर लॉफ्ट केलाय. गॅप मोठा आहे. इनटू द गॅप. वेलकम बाउंड्री. 4 धावा. चौकार. बसलेला आमचा मित्र. चला तिथून बाहेर या. आमचे व्हॉलेंटियर्स आपल्यावर लक्ष ठेवून आहेत. थँक्यू. सुज्ञ प्रेक्षक आहेत. दिलेल्या सूचनांचं पालन करतात. आता मॅच मध्ये रंगतदार स्थिती निर्माण झाली कारण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 50 धावा झाले. सांघिक अर्धशतक दुसऱ्या मध्ये पूर्ण झाले. 6 मध्ये 13 बाजी मारायची आहे. सामना जिंकायचा आहे आणि त्यासाठी आता चर्चा रंगली. टीम मीटिंग घेतली जाते पण फार वेळ घेऊ नका. ऑन फील्ड ऑफिशियल्स आपल्याला सूचना दिली. अक्षय सर आपल्याकडे फार वेळ नाहीये त्यामुळे आपण सूचना द्या. 6 चेंडू आणि 13 धावा. मी मगाशी उल्लेख केला होता की पहिल्या इनिंग मध्ये वार झाला तर पलटवार करावा लागेल. पहिल्या इनिंग मध्ये हल्ला झाला तर प्रतिहल्ला करावा लागेल. अजिंक्य मैदानामध्ये आला. त्याने 2 षटकार ठोकले. 4 चेंडूंचा सामना त्याने केलाय. तो आतापर्यंत खेळतोय 15 वर. चला लहान मित्र बाहेर या. चेंडू आतमध्ये जाणार नाही याची दखल घ्या. प्रॅक्टिस करत असताना किंवा खेळत असताना बाहेरचा चेंडू आतमध्ये जाणार नाही याची कृपया काळजी घ्या. 6 मध्ये 13 बनवायचेत. दोन्ही संघांसाठी विजयाचं दार खुलं झालंय. नशीब आजमावायचंय. प्रयत्नांची शिकस्त करायची आहे. एका बाजूला गोलंदाजाने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतली आहे. आता राम आलाय. हे रामाचा आता धावा केलाय परंतु दुसऱ्या बाजूला स्ट्राईक एंडला असणार आहे अजिंक्य गोळे. त्याने आतापर्यंत 2 षटकाराचे गोळे मैदानाच्या बाहेर फेकलेत. बम बम बोली. अजिंक्य गोळे. 6 मध्ये 13 धावांची गरज. पहिला बॉल डोक्याला हात लावलाय. पहिला बॉल गती कमी होती. चांगल्या टप्प्यावर टाकलाय आणि यासाठी असं म्हटलं जातं बाहुबलीचा कटप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा लवकर लक्षात येत नाही. पहिल्या बॉलवर बीट केले. 5 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी बनवायचे 13 धावा. सामन्यामध्ये रोमहर्षकता वाढली आहे. दुसरा बॉल. याविला पूल केलाय जरूर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल जाईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावतोय. तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चालले. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. थ्रो चांगला आहे. डायरेक्ट यष्टीवर विकेट किपरने थ्रो केलाय. पंचांचं बोट आकाशाकडे. तिसरी धाव मिळणार नाहीये. ओम मारीला परतावं लागेल. 2च धावा मिळतील. धाव फरकावर धावा झालेल्या आहेत. 52 धावा. गडी ते बाद झालाय. चेंडू शिल्लक असतील. आता 4 चेंडूंचा खेळतून शिल्लक असेल. 11 धावा बनवायच्या. अभी नहीं तो कभी नहीं. लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावेच लागतील. शेवटपर्यंत लढावं लागेल. आणि याच दरम्यान टेनिस क्रिकेटचा डॉन, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचं मानाचा करंडक 2025 मध्ये आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. वेलकम कृष्णा सातपुते. आपलं सहर्ष स्वागत आहे. चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये 11 बनवायचे आहेत. सामना कंपल्सरी टार्गेट चेस करावंच लागेल. जिंकायचं असेल तर प्रयत्नांची शिकस्त करत असताना हा सामना तुम्हाला 4 चेंडू मध्ये 11 धावा करून जिंकायचा असेल. पण तो दुसऱ्या बाजूला निर्धाव चेंडू आणि बरोबरच विकेट गरजेचे असतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल ललित मुसळे. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय. येस पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईड यॉर्करचा प्रयत्न. अक्षय सर या चेंडूवरचा निर्णय. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. थोडीशी चूक केली. 4 चेंडू मध्ये 10 धावा. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होते. 4 चेंडू शिल्लक आहेत. 10 धावा बनवायच्यात. फलंदाज स्ट्राईक एंडला तयार. 4 मध्ये 10. आखूड टप्प्याचा बॉल. आपट बॉल टाकलाय. दबाव आणि दबाव. व्हाईट बॉलची पुन्हा एकदा घोषणा केली जाते. अतिरिक्त बाउन्स होता. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. मी मगाशी उल्लेख केला होता की एक्स्ट्रा डोकेदुखी ठरू शकतात आणि आता एक्स्ट्रा डोकेदुखी ठरल्यात या डावात.
चेंडू शिल्लक आहे 4. 4 बॉलमध्ये 9 धावा. जे बसले होते ते उभे राहिलेत, जे उभे होते ते टाच्यावर उभे आहेत, कारण आता नेल बायटिंग फिनिश या मॅच मध्ये पाहायला मिळेल. चेंडू शिल्लक आहे 4, बनवायच्यात 9 धावा. 63चं टार्गेट होतं. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार, दुसऱ्या बाजूला गोलंदाज तयार. बॅटल रंगेल. व्हॉट अ मॅच, पैसा वसूल मॅच. उडवलाय हवेत, एलिव्हेशन, पकडला जाईल का झेल. आता हा झेल पूर्ण केलाय. रिले पद्धतीने झेल. फलंदाजाचा संपेल खेळ. विकेटचं पतन, महत्वाची विकेट. सामन्यामध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावा बनवायच्यात. ज्या मायबाप क्रीडा रसिकांना हृदयविकाराचा त्रास आहे, पुढच्या 3 चेंडूसाठी डोळे बंद करा, कारण हृदयाची धडधड वाढली आहे. टार्गेट कंपल्सरी चेस करायचं आहे, कारण कंपल्सरी चेस हा नियम आहे. 3 चेंडू 9 धावा, 9 धावा 3 चेंडू. कोण इथे भाव खाऊन जाईल, सामना महत्वाचा आहे. चला फार वेळ घेऊ नका. नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचलाय. पंचांनी चर्चा केली. 63चं लक्ष होतं. आणि पुढच्या 3 चेंडूंवर जर विकेटची हॅट्रिक घेतली, 3 विकेट लगातार घेतल्या गेल्या, तर त्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 3 बॉलमध्ये 9 धावसंख्या, स्कोर कार्डवर 54 धावा. 63चं टार्गेट होतं. एका बाजूला झुंजार, ज्यांच्या नावात तर झुंज आहे, दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे 11 हा संघ खेळतोय. दोन्ही संघ मातबर आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. कोण बाजी मारणार आहे, कोण भाव खाणार आहे. 3 चेंडू 9 धावांची गरज. गोलंदाज तयार आहे राम, समोर फलंदाज तयार. 3 चेंडू मध्ये 9 धावा. ओहो, शरीराचा वेध घेतलाय, गती कमी होती, धाव घ्यायची आहे. नॉन स्ट्राईक एंडला पोहोचेल. थ्रो चांगला आहे, परंतु थोडासा लेट झालाय. लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळते. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मध्ये 8 धावा बनवायचे आहेत. एक मोठा फटका सामन्यामध्ये घेऊन येऊ शकेल, परंतु जर एक निर्धाव चेंडू आला तर तिथून दबाव पडेल. 2 मध्ये 8 बनवायचे आहेत. या चेंडूवर एक मोठा फटका गरजेचा आहे. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो न बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. ती वेळ कुणाची बदलेल. 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना दबाव फेस करावाच लागतोय, परंतु दबाव में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते. दबावामध्ये खेळायचे. 2 चेंडू 8 धावा. ओहो, आउटसाइड ऑफ स्टंप, बाहेर ठेवलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितलीच, पंचांनी नकार दिलाय. डॉट बॉल. 1 चेंडू शिल्लक असेल. 1 बॉल मध्ये 8. अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण इथून एखादा एक्स्ट्रा खेळाडू, अतिरिक्त चेंडू टाकला गेला तर कमबॅक होऊ शकेल. मात्र सद्यस्थितीमध्ये समीकरण 1 चेंडू 8 धावा. प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढले. काय सामना इथे रंगला. शेवटचा बॉल, 8 धावांची गरज. यावेळेला हाईट होती बहुधा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहा, षटकार आणि बरोबरच नो बॉलची घोषणा. केलेली चूक, डोक्याला हात लावलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. परंतु आता पंचांनी तिसऱ्या पंचांकडे पाठवलंय. गोलंदाजी टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. चेंडूवर हाईट होती का. पहा, सर्वांच्या चेहऱ्यावर जी गंभीरता होती, आता थोडस समाधान पाहायला मिळतंय. गोलंदाजाने आपले गुडघे खाली टेकलेत, डोक्याला हात लावलाय, कारण नो बॉलची घोषणा झाली आहे. तिसरे पंच इन ऍक्शन मध्ये. 1 बॉल मध्ये 8. यासाठी क्रिकेटमध्ये कोणतेही भाकीत करता येत नाही. कंपल्सरी सामना चेस आहे. टार्गेट तुम्हाला कंपल्सरी चेस करायचंय. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय. हा चेंडू नो बॉल, म्हणजेच आता असेल फ्री हिट. 1 चेंडू जिंकण्यासाठी 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस करायचंय. मन, मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं. मागच्या चेंडूवर तेच केलंय, आसमान दाखवलंय. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. टाळ्या वाजल्या पाहिजेत. मानाचा करंडकसाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. असे सामने इथे रंगतात. 1 चेंडू 1 धावेची गरज. दबाव दोन्ही बाजूला असेल.
घरातला प्रेशर कुकर शिट्टी मारतो, इथे फटका मारायचा आहे. एक चेंडू शिल्लक आहे, एक बॉल मध्ये एक. चला फार वेळ घेऊ नका. गोलंदाज रामवर दबाव असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज अजिंक्य गोळे, ज्याचं नावच अजिंक्य आहे, त्याने फलंदाजी करत असताना षटकाराचे गोळे फेकलेत आणि आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणून सोडलंय. आता मात्र एक चेंडू शिल्लक आहे, धाव बनवायची एक. 63चा पाठलाग होता. टार्गेट कंपल्सरी चेस आहे. एक चेंडू एक धाव. क्षेत्ररक्षण बदललंय, चक्रव्यूह लावलंय, पण हे चक्रव्यूह भेदलं जाईल का? यशवंत भाऊ पाचंगे 11 की झुंजार 11? शेवटचा एक बॉल, अस्तित्वाची लढाई. स्थान इथे ठरवलं जाईल. कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये जाईल, कोण टाटा बाय बाय करेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक चेंडू एका धावेची गरज. गोलंदाज तयार. राऊंड विकेटने शेवटचा बॉल हलक्या त्याने प्लेस केलाय. विजयी धाव घेतलीये शेवटच्या बॉलवर. अजिंक्य गोळेने हा सामना जिंकून दिलाय. व्हॉट अ मॅच. इतकी आपली धडाकेबाज हाय दुनिया बघत राही. शांतीत राहायचं समोर आपल्या कालवा करायचा नाही. भाऊ पाचंगे 11 हा सामना जिंकलाय. शेवटच्या बॉल पर्यंत रंगलेला थरार आणि आता शेवटच्या बॉलवर सिंगल घेत असताना सामना संपवून टाकलाय. अजिंक्य गोळेने हा सामना जिंकला आणि बरोबरच यशवंत भाऊ पाचंगे संघाने हा हाफ क्लिअर केलाय. यानंतर काही कालावधीचा ब्रेक असेल, 10 मिनिटांचा ब्रेक असेल आणि त्यानंतर पुढच्या लढती रंगतील. परंतु त्याआधी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया, जिथे मनीष पाटील सर आपल्या सोबत जोडले जातील. या सामन्याचा सामनावीर आपल्या समोर असेल. चला, सामना तुमच्या मनाप्रमाणे झाला अशी शाश्वती आम्हाला आहे. आणि तो कोणी केला तर अजिंक्य गोळे ठरतायत मॅन ऑफ द मॅच.